कोण आहे त्याचं नाव काय आहे ना नाव बॉलर बॉलर नाव काय हे त्याचं नाव काय हाऊस कीपिंगचा कोणी उपस्थित असेल तर या ठिकाणी जरा छावा संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा सेमीफायनलचा पहिलाच सामना करतो तो सागर गोलंदाज आहे तो किरण पहिला चेंडू किरण यांचा आणि थर्ड मॅच आणि निश्चितपणे 2 धावा सागर यांना 2 धावा त्यांच्या संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती 2 धावाने आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना त्याच्या विरोधाने उतरले ते सागर आता मात्र सागर स्ट्राईक वरती या फलंदाजामध्ये तेवढीच ताकद आहे मोठे फटके मारण्याची हा उंच गेलेला चेंडू पण झेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पण सेफ झोन मध्ये चेंडू जातोय आणि जीवदान मिळतंय ते मात्र सागरला आता मात्र स्ट्राईक वर विठ्ठल मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग विठ्ठल सामना करण्यासाठी तयार होत आहेत पुन्हा एकदा 3 धावपळ करायला लागलेले आहेत जमलेले रसिक प्रेक्षक पूर्णपणे मनोरंजन होतं या ठिकाणी श्रेक क्षेत्ररक्षण फलंदाजी आणि गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहिला जातोय पुढचा चेंडू विठ्ठल यांच्यासाठी यॉर्कर लाईनचा चेंडू विठ्ठलने तडवला आहे हलकासा एकच धाव समाधान मानावं लागेल मला वाटतं आणि एक धावाने धावपळ करतोय धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते ती 4 सूर्योदय आणि संधी या दोघांमध्ये जर साम्य असेल तर उशिरा जाग आल्याने हे दोन्ही आपल्याला अनुभवायला मिळत नाही तेव्हा उठावं लागेल पळावं लागेल धावावं लागेल पंच दोन्हीत समांतर करतात स्वेर चेंडूचा इशारा या स्वेर चेंडूची धावसंख्येत वाढ 5 धावसंख्या होते ती 5 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे आतापर्यंत समीकरण योग्य रीती शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू मात्र जातो सरळ क्षेत्ररक्षकाकडे आणि उत्कृष्ट झेल टिपतायत ते नाव काय झेल टिप इस टूर्नामेंट की एक तगड़ी फील्डिंग टीम एसआर एवेंजर के पास आणि नवीन फलंदाज जात आहेत ते अब तक उन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की इस टूर्नामेंट में लगभग सभी टीमों से बेहतर फील्डिंग एसआर एवेंजर की तरफ से हुई है बहुत कम कैचेस उन्होंने ड्रॉप किए किरण आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील रुपेश पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट मारा रुपेश यांच्यासाठी रुपेशाने उंच मारलेला स्टेट ड्राईव्ह मला वाटतं निश्चितपणे षटकार जाईल सुरेख षटकार रुपेश यांच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार या षटकाराने डबल अंकी संख्या गाठलेल्या 11 धावपळ करायला लागलेले आहेत सेमीफायनल 158 संघाचा एंटरटेनमेंट मॅन या आपल्या संघाला सपोर्ट करत असताना सुंदर चेंडू होता डावे मला वाटतं षटक संपतंय हॅलो यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना रायझिंग स्टार वर्सेस कंट्रोल 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी टॉस का बॉसच्या स्टेजवरती यायचंय रायझिंग स्टारचा कर्णधार आणि कंट्रोल 11 संघाचा कर्णधार आता मात्र स्ट्राईकवर आहे तो विठ्ठल नॉन स्ट्राईकवर धडाकेबाज फलंदाज तो मात्र रुपेश स्कोर का आला धावसंख्या होते ती 11 सामना करणारे विठ्ठल एकावरून दोघांची सेम धावसंख्या 11
बरं झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस असर संघाची सुद्धा 11 धावसंख्या होती आणि या संघाची सुद्धा 11 धावसंख्या आहे. होईना बरोबर ना. म्हणजे बघायला गेलं महेश सर तर सरासरी दोघांची बरोबर चालू आहे. हा. म्हणजे त्यांच्यानी ज्या तिसऱ्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी केली तीच फटकेबाजी 158 छावा संघाला करावी लागेल. ती फटकेबाजी मला वाटतं या षटकापासूनच चालू करावं लागेल. त्यांना तरच निश्चितपणे ते पार करू शकतात. संघ पण विठ्ठल सामना करण्यास तयार. सुंदर अमोलांचा चेंडू होता, समजू शकलेले नाही आहेत. चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षकाच्या हाती. इकडे बोलू. हॅलो हो जरा सेल बघ. रुपेश पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू आणि रुपेश बाद होता त्या ठिकाणी आणि रुपेश तंबूत परत आहेत. अमोलांना सफलता मिळते या ठिकाणी आणि संघाला दुसरा धक्का बसतोय रुपेश यांच्या रूपाने. एक मोठा धक्का मात्र बसतोय रुपेश यांच्या स्वरूपात 158 छावा संघाला. असॉट संघ मात्र कंट्रोल करून ठेवतोय आणि जवळजवळ विजयाच्या दिशेने आपलं मार्गस्थ करतोय. आणि रुपेश यांची जागा घेण्यासाठी गेले ते राम. सुरेख गोलंदाजी केली होती राम यांनी. अमोल आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतात ते अमोल. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र अमोल. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली होती त्याच पद्धतीने तो मात्र फलंदाजी करतो आणि हा पुन्हा झेल होता. झेल मात्र सुटतोय. रामला संधी मिळते आणि जीवनदान मिळते ते रामला आणि 2 धावाने धावपला घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. या ठिकाणी 14 धावा धावपला आहेत. 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या सेमीफायनल मध्ये. निश्चितच महेश सर ज्या संधीचा सोनं करायचा जो चान्स मिळालाय रामला ते संधीचं सोनं नक्कीच करावं लागेल. रामला मोठी फटकेबाजी करावी लागेल या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आपल्याला जर विजय मिळवायचा असेल 59 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तर सुरेख आणि अचूक टप्प्याची फलंदाजी करावी लागेल. आतषबाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांची जमलेल्या रसिक प्रेक्षकांची सुद्धा मनोरंजन होईल. पण तसं जर बघायला गेला तर असोट संघ सुद्धा त्यांच्याकडे पण गोलंदाजीचा भार जो आहे तो अमोल यांच्या खांद्यावरती ठेवलेला आहे. अमोल यांचा पुढचा चेंडू राम सामना करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा हलका तटला चेंडू एक धाव घेतोय का माहिती आहे आणि मला वाटतं रनआउट होत आहे ते विठ्ठल. आत्मघात केलेला दिसतो या ठिकाणी. आउट झाला. फुकट आउट केला. फुकट आउट केला. हा विठ्ठल मारणार होता. आणि आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कंट्रोल करून ठेवलाय तो असर संघाने. हा सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. 60% सामना झुकवून ठेवलाय आतापर्यंत असर संघाने. काय वाटतंय विचार तुम्हाला? तसं बघायला गेलं तर ही क्रिकेटची स्पर्धा आहे. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काय होईल काय होऊ शकत नाही सांगू शकत नाही याचं. म्हणून तर मी 60% वापरलेले आहेत. अजूनही पुढे गेलेलो नाहीये. त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू अमोल यांचा. कारण की क्रिकेट हा संघ 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. त्याच्यामुळे एका दुसऱ्या फलंदाजाचा फक्त खेळ नाहीये. 11च्या 11 खेळाडू या सांघिक खेळामध्ये खेळत असतात. तर एकाच दुसरा खेळाडू येऊन आपली चमक या मैदानामध्ये दाखवू शकतो. धावसंख्या होती ती 15. 2 संपली. 2 षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी आणि फक्त 15 धावा. अमोल यांची सुरेख गोलंदाजी बनावं लागेल. फक्त 4 धावा देऊन त्यांनी गडी बाद केलेला आहे. 3 घेतले. टोटल 3 विकेट झाले. आहे ना किती अमोल? नवीन गोलंदाज ते सनवेद. मला वाटतं सुरेख गोलंदाजी करतात ते सनवेद. मागच्या मॅच मध्ये अचूक टप्प्याची भेद गोलंदाजी करणारे गेले होते सनवेद यांनी. त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी नमुना सादर केला होता. सुरेख क्षेत्ररक्षण पण आहेत ते सनवेद. या पूर्ण स्पर्धेत तुम्ही घर बसल्या सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता युनिक लाईव्ह चॅनलच्या तर्फे. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पंच म्हणून काम पाहत आहेत आमचे राजू ब्रदर्स. अतिशय भरपूर स्पर्धांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. ते पंच म्हणून काम पाहत आहेत राजू. सनवेद आपल्या बॉलिंग मार्कवर मला वाटतं 15 पावलाचा रनअप असे सनवेद यांचा सामना करतायत ते ऋषिकेश. करून घ्या झाली. ऋषिकेश यांचा पहिला चेंडू सनवेद यांचा.
सामना करण्यासाठी तयार आणि पुन्हा उंच उडाला झेल. मला वाटतं झेल बाद होत आहेत ऋषिकेश आणि गेल्या मार्गाने परत तंबूत परत आहेत ते ऋषिकेश. यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना रायझिंग स्टार वर्सेस कंट्रोल 11. नाणेफेकीचा कॉल गेला होतो रायझिंग स्टार 11 संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय रायझिंग स्टार संघाने. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी सनवेद आपला चेंडू आणि गडी बाद करण्यामध्ये सफल होत आहेत ते सनवेद. त्रिपराजित करतायत आणि पुन्हा गेल्या मार्गाने परत पाठवत आहेत. हॅलो, धन्यवाद डीजे. सनवेद छोटा पॅकेट बडा धमाका. अंधेरे तू विराट डबल फास्ट एक्सप्रेस सनवेद. आणि पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी जातोय आणि 6 धावांनी स्वागत करताय सनवेद यांचा. धाव संख्या 20. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चेंडू सरळ सीमारेषे बाहेर फेकून देतोय वैभव. धाव संख्या होते येते 21 अशी. 5 गडी 5 गाड्यांच्या मोबदल्यात सनवेद जवळजवळ 20 ते 22 पावलांचं रनअप. सनवेद छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू मात्र निसटतोय आणि निर्धाव जातोय. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. धाव संख्या स्थिर होते. सनवेद आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतायत ते वैभव. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी षटकार मारलाय. पुढचा चेंडू सनवेद यांचा वैभव यांच्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू बॉन्डच्या दिशेने जातोय आणि चेंडू थोडा गच्च्या क्षेत्राशी जातोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद डीजे. 5-25. जवळजवळ 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून हा चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय. या 4 धावेची धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 25. सनवेद आपल्या बॉलिंग मार्फत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही अर्धा टप्पा पार झालेला नाही आहे, परंतु षटक सुद्धा तिसऱ्या षटक चालू आहे. मर्यादित 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 59 धावांचा आवश्यकता आहे. 25 धावफलक लागलेले आहेत. मला वाटतं या दामनात चौकार किंवा षटकाला चुरस निर्माण होणार आहे. पुढचा चेंडू सनवेद यांचा. पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद 31 धावफलक लागलेले आहेत. 31. 3 षटक संपलेले आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा आहेत? 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. आता मात्र सामन्यामध्ये चुरस अटीतटीची निर्माण झालेली आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहेत. 14 धावा सरासरी अजूनही करायला लागतील. 158 छावा संघाचा एंटरटेनमेंट बॉय ग्रीन टी शर्ट ब्लू पॅन्ट घालून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतो तो मैदानामध्ये. हे आहे क्रिकेट. आणि या ठिकाणी कान मंत्र देतात ते गोपीचंद तोडकर लाल टोपी घालून आपल्या खेळाडूंना 158च्या संघाला आत्मविश्वास वाढवत आहेत. दोन्ही संघांचा गोपीचंद तोडकर आता सामना करते ते राम. 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली 31. सामन्यामध्ये षटकार मारल्यानंतर चुरस निर्माण झाली आहे. निश्चितपणे हा सामना अटीतटी निर्माण करणारा सामना उत्पन्न झाला आहे. निश्चितच महेश सर 2 षटकांच्या संयमी खेळीनंतर तिसऱ्या षटकावरती मोठे घणाघाती फटके मारून जवळजवळ सामना सरास दोघांच्या पाड्यांमध्ये पडतो तो मात्र हा सेमीफायनलचा सामना. तुषार यांचा पुढचा चेंडू सामना करता राम. आकुट टप्प्याचा चेंडू थोडंसं मिसफिल्ड होते एक्स्ट्रेक्शन वगैरे आणि 1 धाव रोखू शकत नाही. 22च्या स्वरूपात 1 धावाने धावफलक घालतोय. धाव संख्या होते ती 32. 32.
आता मात्र एक घणाघाती बॅट्समॅन स्ट्राईक वरती वैभव, ज्याने 2 षटकार खेचून आपल्या टीमची कॉन्फिडन्स लेवल वाढवलेली आहे, तो मात्र वैभव स्ट्राईकच्या दिशेने. गोलंदाज तेजस ना. बॉलर कोण? बॉलर तुषार. गेंदबाजी की ओर तुषार. शॉर्टलेट पद्धतीचा चेंडू जातो एक टप्पा क्षेत्ररक्षकाकडे आणि हा चेंडू क्षेत्ररक्षण होते. बरोबर आहे. एक मिनिट पंच आपला निर्णय देतील. कृपया मैदानात कोणी जायचं नाही. पंच आपला निर्णय देतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी 2 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा समाधान मानावं लागतंय. चेंडू आतमध्ये अडवला गेलेला आहे आणि 2 धावाने धावफलक पडतोय. धावसंख्या होते ती 34. वैभव थोडासा चुरचीचा असा हा सामना 2 षटकाराच्या साहाय्याने वैभव मला वाटतं वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळत आहेत संघासाठी. चांगली कामगिरी पार करताना वैभव सामना करतील. ते तुषार यांच्याकडून येतात. तुषार यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी आणि डाव्याशीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा 2 यात लांब करून पंच राजू यांचा. महेश सर, मला असं वाटतं की थोडासा दबाव आला असेल गोलंदाजावरती, कारण की स्ट्राईकवर आहे ते धडाकेबाज फलंदाज वैभव. निश्चितपणे आता राम आणि वैभव आतषबाजी करतायत चौकार आणि षटकारांची. थोडासा दबाव तर निश्चितपणे निर्माण झाला आहे तो 68 संघावरती. तुषार आपल्या बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट मारा तुषार यांचा आणि पुन्हा एकदा जोरदार उंच उडाला झेल आणि गडी बाद होत आहेत. वैभव बाद होत आहेत आणि संघाला अजून एक धक्का बसतो वैभव यांच्या रूपात. आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. महेश्वर मध्ये 9 चेंडूमध्ये 22 धावा, म्हणजे मॅच अजून संपलेली नाहीये आणि कोणाच्या बाजूने गेलेली नाहीये. म्हणजे दोघांचं पारडं अजून समान आहे. कोणाच्या बाजूने कोणता सामना झुकतोय हे बघायचं आहे. पुन्हा एकदा राम याने जोरदार मारला. चेंडू सीमारेषेत आल्यावर जातोय. एकदा पुन्हा ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेणे सफल झालेले नाही आहेत आणि गडी बाद होतो या ठिकाणी राम. वैभवांचा जो विकेट घेतला त्या विकेट नंतर 150 चहा ग्रुपच्या यांच्यामध्ये बॅट्समॅनची मला वाटतं थोडीशी कमतरता निर्माण झालेली आहे आणि इम्पॅक्ट प्लेअर पाठवला आणि ते निराशमाने तंबूत परत आहेत. मला वाटतं नवीन फलंदाज जात आहेत ते पाहायचं आहे. बॅट्समॅनचं नाव
नवीन कोण आहे रे? बॅट्समॅन नेम इकडून बघ ना. सुदेश सुदेश सामना करतात ते तुषार यांच्या गोलंदाजीचा. तुषार यांनी सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी आतापर्यंत. पुढचा चेंडू तुषार यांचा सुदेश यांच्यासाठी. वैभवांचा विकेट घेतल्यानंतर थोडीशी धावगती रोखली गेलेली आहे. पुढचा चेंडू तुषार यांचा. सामना करतो वैभव आणि डाव्या एसटीच्या बाहेर जाणार पंचांचा 2 हात लांब करून वाईटचा इशारा पंच राजू यांचा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 स्क्वेअर चेंडू फेकण्यामध्ये तुषार कामयाब झालेले आहेत. यांची जरा खराब अशी गोलंदाजी मानावी लागते. अजून जर तुषाराने 2 चेंडू टाकले तर अजूनही एक षटक त्यांना बहाल केलं जात आहे याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली ती 39. अजूनही 20 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू तुषारांचा. मधल्या स्टीवरचा चेंडू समजू शकलेले नाही आहेत. मला वाटतं छावा ग्रुप थोडीशी आता बॅट्समॅनची कमतरता निर्माण झालेली आहे. पण मॅच अजून संपलेली नाहीये. किती पाहिजेत? 7 बॉल 20. 7 चेंडू आणि 20 धावा म्हणजे हा सामना अजूनही येऊ शकतो. जर मोठी फटकेबाजी केली तर 158 छावा संघाने. मला वाटतं हा सामना जिंकवण्याची ताकद जर कोणाच असेल तर आता ते आहे तर राम चौकार षटकार मारू शकतात ते राम. पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू वैभव याने आणि 1 धाव आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फेट. 2 धावाने धावफलक घालतोय. एक अजूनही अतिरिक्त धाव मिळालेली आहे. म्हणजे तुषारची ओव्हर म्हणजे गोल्डन चान्स मिळाला आहे तो 158 छावा संघाला. अजूनही त्यांनी 5 धावा या अतिरिक्त धावा दिल्या आहेत. आणि तुषार यांचा पुढचा चेंडू राम यांच्यासाठी. राम यांच्यामध्ये ताकद आहे. षटकार मारले आणि पुन्हा एकदा दाखवून दिलेल्या रामने उंच चेंडू मारलेला आहे आणि गडी मला वाटतं झेल बाद होता ते राम. फ्रीड आहे आणि फ्रीड होती. गडी बाद झालेला नाही. 2 धावा घेतलेल्या आहेत राम यांनी. षटकार मारण्याचा प्रयत्न होता राम यांचा पण षटकार नाही फक्त 2 धावा मारणार. 2 धावाने धावफलक घाललेला आहे. स्कोर झालेला आहे तो 43. 43. किती पाहिजे आता? 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू. सेमीफायनलचा पहिलाच सामना असोड एव्हेंजर वर्सेस 158 छावा संघामध्ये. गडी मात्र 72 नक्कीच झालेत पण आता स्ट्रायकर मात्र आहे तो सुदेश आणि राम. या दोन्ही फलंदाजामध्ये तेवढी ताकद मात्र आहे. 6 चेंडू मध्ये 16 धावा मारण्याची. मला संघ कोणता गोलंदाज आता आणेल मोठी जबाबदारी द्यावी लागेल त्याच्या खांद्यावरती असोड एव्हेंजर संघाला. मला वाटतं वैभव आणि राम यांनी जर निश्चितपणे फटकेबाजी केली तर 6 चेंडू सुदेश आणि राम जर फटकेबाजी केली तर निश्चितपणे 6 चेंडू मध्ये 16 धावा जमवू शकतात. तेवढाच तडाखेबाज गोलंदाज जो आहे तो संवेद. मला माहिती आहे संवेद यांची अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. संवेद निश्चितपणे 16 धावांचा टप्पा पार करू देणार नाहीत याची सध्या खात्री या ठिकाणी असं संघाला आहे. मागच्या सामन्यामध्ये जर बघितलं असाल महेश सर तर सुंदर गोलंदाजी केली होती संवेद यांची. कारण की सराव ही त्यांचा तेवढाच असतो गोलंदाजीमध्ये. म्हणूनच त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे पूर्ण 11च्या 11 खेळाडूंनी. 6 चेंडू मध्ये 16 धावा असं समीकरण असताना आपल्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे संघाची. आणि या 6 चेंडू मला कोणत्या पद्धतीने फेकायचे आहेत या मैदानावरती आणि हे सर्व माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली. माझी जबाबदारी मला कोणत्या पद्धतीने पार पाडायची आहे. संवेदांचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता. मधल्या स्टीवरचा चेंडू निर्धाव जातो मला वाटतं आणि चोरटी धाव घेण्यामध्ये सफल झाले ते खेळाडू. 1 चोरटी धाव घेतलेली आहे. रनिंग बिटवीनचं चांगलं विकेट चांगली निर्माण केली आहे आणि 1 धावामध्ये सफल झालेले आहेत. प्रत्येक एक धाव सुद्धा यांना मोलाची आहे. 1 धाव घेऊन राम यांना संधी दिलेली आहे आतषबाजी करण्याची वैभवानी सुदेशांनी. पण आता मात्र स्ट्राईकवर आहे ते राम यांच्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे. षटकार मारलात निश्चितपणे 2 षटकार मारलात तर सामना आपल्या बाजूने निश्चितपणे झुकू शकता. राम यांच्या धनुष्यामधून निश्चितच मोठा बाण निघू शकतो का हे बघायचं आहे. संवेदांचा मारलेला चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला अंगण बाउंड्रीच्या दिशेने आणि चेंडू निश्चितपणे षटकार आणि षटकार 6 धावा. बस आम्ही माहिती दिल्याप्रमाणे राम यांच्यात तेवढी हिंमत आहे ताकद आहे की निश्चितपणे सामना जिंकू शकतात. 6 धावाने धावफलक घाललेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती
50 फक्त 9 धावांची आवश्यकता. 4-9. 4 चेंडूंनी 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. मोठा मॅच. 4 चेंडू 9 धावा. स्ट्राईकवर राम. अंगावर काटा आणि पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न राम यांचा आणि पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे राम यांनी. चौकार बंद कर. 4 कृपया जे क्रीडा रसिक मैदानामध्ये जायचं नाहीये, कोणी सीमारेषेच्या बाहेर उभे राहायचं आहे. हा अटीतटीचा आणि अंगावर काटा उभारणारा सामना आहे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. सीमारेषेच्या आतमध्ये जायचं नाही. खेळाडूंनी 5 रनसाठी पेनल्टी मिळेल. राम यांच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी आहे. 3 चेंडूंनी 5 धावा विजयासाठी छावा ग्रुपसाठी. कृपया कोणी सीमारेषेच्या आतमध्ये जायचं नाही. कोणत्याही या सामन्यामध्ये अडथळा निर्माण होणार याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. राम सामना करण्यास तयार सनवेद यांच्या गोलंदाजीचा. हाय व्होल्टेज मॅच. अंगावर पूर्णपणे काटा उभा राहिलेला आहे सर्व रसिक क्रीडा रसिकांच्या. पुढचा चेंडू सनवेद यांचा. पुन्हा एकदा हलका मारला. 1 धाव राम यांना. आता मात्र 2 चेंडूंनी 4 धावा. एका चौकाराची आवश्यकता जिंकण्यासाठी. रोमांचक असा सामना. डिक्लेअर स्वरूपाचा धाव आहे. राम पुन्हा स्ट्राईकवर राहतील. ज्या पद्धतीने पहिला सामना झाला होता दुसऱ्या फेरीतील त्याच पद्धतीचा हा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. असोड ॲव्हेंजर वर्सेस रायजिस्टर 158 छावा संघामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये असर संघाचा सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार झाला होता आणि अंतिम चेंडूवरती असर संघाने सामना जिंकला होता. आता पण छावा ग्रुप समोर अटीतटीच्या चुरशीची लढत निर्माण झाली आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. खरोखरच रोमांचक आणि काटा निर्माण करणारा सामना. गोपीचंद तोडकर स्वतः मालक थोडासा कान मंत्र देताना. गोपीचंद तोडकर लाल कॅप घालून स्वतः संघाला राम यांचा आत्मविश्वास वाढवून पुन्हा तंबूत परत आहेत. निश्चितच हा त्यांचा कान मंत्र राम यांच्यावरती परिणाम करेल का? कृपया मैदानाच्या जरा बाहेरून यायचं आहे. सहकार्य करा. छावा ग्रुपला जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. 1 चौकाराची आवश्यकता 2 चेंडू मध्ये. सामना कधी कुठच्या बाजूने झुकेल हे कधीही सांगू शकणार नाही आहे. अतिशय तुल्यबळ सामना. कृपया मैदानाच्या बाहेरून यायचंय. जे क्रीडा रसिक आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेरून यायचं आहे. सामन्यात अतिशय चुरस आणि अटीतटीची निर्माण झालेली आहे. 2 चेंडू. सनवेद आपल्या बॉलिंग मार्कवर राम सामना करतायत आणि पुन्हा लांब याने मारलेला चेंडू फॉलो मध्ये आणि 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं 1 धाव निश्चित पूर्ण झालेली आहे. बॅटरी आहे भाई. म्यूट करताय लोक. बॅटरी ओके पंच आताची एकच धाव ना. 1 धाव. 1 धावने धावफलक हललाय. धावसंख्या झाली ती 56. जिंकणे हा सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. आता पूर्णपणे जबाबदारी आली ते फलंदाज तेजा. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 3 धावांची आवश्यकता आहे. तेजा यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. एका चेंडूमध्ये 3 धावा पाहिजे आहेत. जे चौकार मारण्याची पूर्ण जबाबदारी तेजा यांच्यावरती आहे. खेळाडू तसेच प्रेक्षक यांच्यापैकी कोण जेवायचं बाकी असेल तर त्याने जेवून घ्यावं. जेवणाचा टेबल आता बंद करण्यात येणार आहे. पुढील 10 मिनिटात तो टेबल बंद होईल. ज्याला कोणाला जेवायचं त्याने जेवून घ्यावं. रसिक प्रेक्षक आणि खेळाडू यांना विनंती आहे. जेवणाचा काउंटर चालू आहे. शेवटचा कॉल आहे. नंतर जेवण बंद होईल. जाऊ दे. हा सामना संपल्यानंतर दुसरा सेकंड सेमीफायनल सामना तयार होणार आहे. हा अंतिम चेंडू, अंतिम षटकातील अंतिम चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. सर्व रसिक प्रेक्षक श्वास रोखून धरलेला सामना. हाय व्होल्टेज मॅच. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा या पद्धतीने असावा. आणि शेवटचा चेंडू जोरदार मारलेला चेंडू. 1 पण धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धाव पूर्ण करतात मला वाटतं आणि 2 धाव घेणे सफल झाले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे आणि तिसरी धाव धावण्याचा प्रयत्न होतोय आणि हा सामना टाय झालेला आहे. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग होती आणि पुन्हा दुसरा सामना टाय झाला आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे हा सामना पुन्हा एकदा असर संघाने जिंकलेला आहे. दोन्ही सामने टाय झाले आणि दोन्ही सामने असर संघाने कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे दोन्ही सामने कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे असर संघाने जिंकलेले आहेत. म्हणजे क्रिकेट संघाचा विजय. हे बघायचं असेल तर 1 रन किती महागात पडतो हे आज तुम्ही बघू शकता.